माणसाने देह ठेवल्यानंतर त्याचं काही शिल्लक राहत नाही। मग जर देह ठेवल्यानंतर काही शिल्लक राहत नसेल तर सावडणं कशासाठी? देह ठेवल्यानंतर जर काही राहतच नसेल तर दशक्रिया कशासाठी आहे? देह ठेवल्यानंतर जर काही राहतच नसेल तर महिना कशासाठी आहे? श्राद्ध कशासाठी आहे? पुण्यतिथी कशासाठी आहे? सामान्यतः सुशिक्षित माणसाला सहज पडणार हा प्रश्न आहे की माणूस गेल्यानंतर तुम्ही या विधी कशासाठी करता? का हे करायचं? कशासाठी हा खटाटोप करायचा? कशासाठी ही धावपळ करायची? हे नाही केलं तरी चालणार आहे, कारण जोपर्यंत यावत जीवन सुखम जीवेत, जोपर्यंत जीव शिल्लक आहे तोपर्यंत माणूस जगतो, सगळ्यांशी वागतो, क्रिया करतो। एकदा माणूस गेला की संपलं असं ज्यांचं म्हणणं आहे त्यांच्यासाठी सामान्य विचार आपल्या समोर ठेवतो। हे कशासाठी करायचं असतं? काही काम नाही का हरिनानाला? काही काम नाही का? कशासाठी? विधी केला असतं तरी चाललं असतं। कशाला विधी झाल्यानंतर कीर्तन ठेवायचं? कशाला हे कीर्तन करा एवढ्या लांबून बोलवायचे हे सगळं करायचं? नानांचा फोन आला त्यावेळेला मी नानांना सांगितलं, नाना नको, कशाला कीर्तन ठेवता? करा कोणाचं तरी, मला कशाला बोलवता? विनाकारण आपलं धावपळ सध्या खूप होते। महाराज रात्रीचं कीर्तन मी सिन्नरला केलं बरं का, थांबू 9 ते 11 कीर्तन झालं, 12ला तिथून निघलो, 3:30 वाजता घरी आलो, 4 वाजता झोपलो, 6 वाजता पुन्हा उठलो। मग ही धावपळ कशासाठी करायची? का एवढी पळपळ आहे? याचं कारण एकच आहे, हे कीर्तन करायचं, प्रवचन करायचं हे आपल्यासाठी नाहीये। हे तुम्हाला ऐकायला गोड वाटावं, त्यांना सगळी माणसं गोळा करून हे सगळं दाखवता यावं, मी मोठा किती कार्यक्रम केला, यासाठी हे सगळं नाही आहे। हे करायचं कशासाठी असतं? कीर्तन प्रवचन श्राद्धाला, दशक्रियेला, 13व्याला याचं करण्याचं कारण एकच आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये एखादा जीव देह ठेवतो तेव्हा देह ठेवल्यानंतर त्याच्या काही क्रिया असतात। त्या क्रिया कशा असतात ऐका। देह ठेवल्यानंतर तो जो आत्मा असतो, आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये देह जातो पण आत्मा जात नाही महाराज। नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोचेति मारुतः। आत्म्याचा विचार करत असताना देह जातो पण देह गेल्यानंतर आत्म्याला मारता येत नाही, त्याला छिंदन्ति, त्याला काटता येत नाही। नैनम छिंदन्ति शस्त्राणि, शस्त्राने त्याला कापता येत नाही। नैनं दहति पावकः, देहाला जाळता येतं, आत्म्याला जाळता येत नाही। विठाला विठाला मग जो आत्मा आहे त्या आत्म्याचं काय होतं? त्या आत्म्याचा विचार सांगत असताना देह ठेवल्यानंतर तो जो आत्मा असतो त्या आत्म्याला काही गती प्राप्त होत असतात। त्या गती कशा पद्धतीने प्राप्त होतात थोडासा विचार ऐका। देह ठेवल्यानंतर 3 दिवसापर्यंत, ऐकताय ना तुम्ही? ऐकताय ना? बरं, 3 दिवसापर्यंत त्या आत्म्याला उंबरठा ओलांडून जाण्याची परवानगी नसते। ज्या घरामध्ये त्या देहाचं, त्या आत्म्याचं वास्तव्य झालं त्या घराचा उंबरठा ओलांडून जाण्याची परवानगी, परमिशन त्या आत्म्याला नसते। 3 दिवसापर्यंत त्याला तिथंच थांबावं लागतं। 3 दिवस झाले की त्याचा सावडण्याचा विधी, आपल्याकडे सावडणं म्हणतात, सावडण्याचा विधी झाला की मग त्या आत्म्याला उंबरठा ओलांडून पंचक्रोशीमध्ये भ्रमण करण्याची परवानगी भेटते। या रामकृष्ण हरी। विठाला विठाला आमचे परम आदरणीय परमस्नेही लतीफ महाराज शेख यांचं गोड असं आगमन झालंय। वा, कीर्तन सुरू करायला त्यांना बोलवलं, ते कीर्तन संपवायला चालेत महाराज। विठाला वा, क्या बात। आत्मा हा 3 दिवसापर्यंत त्या ग्रहामध्ये प्रवेश करतो। सावडण्याचा विधी झाला की त्या आत्म्याला उंबरठा ओलांडून बाहेर येण्याची परवानगी भेटते। त्या पंचक्रोशीमध्ये तो आत्मा भ्रमण करतो, त्याला जीवात्मा असं म्हटलं गेलं। तो जीवात्मा तिथं पंचक्रोशीमध्ये भ्रमण करतो। कुठपर्यंत करतो? दशक्रिया विधी होईपर्यंत। एकदा दशक्रिया विधी झाला, दशक्रियेचं पिंडदान झालं की पिंडदानानंतर तो पुढच्या प्रवासाला निघतो। म्हणून पिंडदान करून, पिंडाचा, आता पिंड शब्दाचा अर्थ होतो देह, आता देहाचा त्याचा संबंध संपला
आता त्याच्या जीवात्म्याचा आणि जो काही संबंध होता, शेती वाडी घरदार, हे सगळं आता दान झालं. आता त्याला पुढच्या प्रवासाला निघायचे दशक्रिया विधीनंतर. बरोबर चाललंय ना? हो, दशक्रिया विधीनंतर हे सगळं चालू. मग त्याचा पुढचा प्रवास सुरू होतो. मग त्याला दर महिन्याला नैवेद्य ठेवला जातो त्या जीवात्म्यासाठी. तो नैवेद्य भक्षण करून पुढचा प्रवास त्याचा चालू होतो. त्याला पुढची गती प्राप्त होत नाही, फक्त त्याचा जीवात्मा भ्रमण करत राहतो, गती प्राप्त होत नाही. मग गती कधी प्राप्त होते? 1 वर्ष झालं, श्राद्ध विधी झाला की श्राद्ध विधी झाल्यानंतर तो नैवेद्य पाण्यामध्ये समर्पित केला जातो. नैवेद्य जलाला समर्पित झाला की मग ठरतं याला कुठल्या योनीला पाठवायचं. विठाला विठाला. मग त्याचं पुण्य कर्म जास्त असेल तर त्याला वैकुंठाची प्राप्ती, त्याचं पाप वैकुंठाची नाही, त्याला स्वर्गाची प्राप्ती. त्याचं पाप कर्म जास्त असेल त्याला नरकाची प्राप्ती. आणि पाप आणि पुण्य जर समान असेल तर पुन्हा मनुष्य देह. पाप पुण्य समान असेल तरीच पाहिजे मनुष्य योनीमध्ये त्याला यावं लागतं. पुन्हा देह घ्यावा लागतो, पुन्हा जन्म घ्यावा लागतो, पुन्हा जन्म घेऊन पुन्हा कर्म करावं लागतं. पुन्हा कर्माचं संचित तयार झालं की पुन्हा त्याला मनुष्य देह प्राप्त होतो. अशा पद्धतीनं ती काळचक्र चालू राहतं. किती वेळा जन्माया रे, किती वेळा जन्माया रे, किती वेळा जन्माया निर्वावे भजी हे निर्वावे भजी भगवती दिव्या शरण गेला भावे फजित म्हणून जीव भ्याला शरण गेला विठोसी. हो, परमात्म्याला जीव शरण जातो का? कारण जर पाप आणि पुण्य समसमान झालं तर दोन्हीच्या समसमानतेमुळे त्याला पुन्हा मनुष्य देव. पाप पुण्य समान झालं, मनुष्य द्यावं घ्यावं, देह घ्यावा लागतो. चला पुढे चला. देह घेतला की पुन्हा कर्म तयार होतं, पुन्हा संचित तयार होतं, पुन्हा त्याला खेपा पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरेशेन या खेपा चालू होतात. मुद्दा काय माझा लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल महाराज सगळं सांगितलं, तुम्ही मेल्यापासून श्राद्धापर्यंत सांगितलं, पण मुख्य प्रश्न तसाच राहिला का? हे करायचं कशासाठी? हे का करायचं याचं कारण सांगतो. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये किंवा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये भगवंताचं नाम घेतल्यानंतर मोक्ष प्राप्त होतो इथपर्यंत सिद्धांत थांबत नाही. ते नाम कानावर जरी पडलं तरी मोक्ष प्राप्त. मग एखादा जीव जर असा असेल की त्या जीवाने आयुष्यामध्ये जन्मामध्ये पुण्यकर्मच केलं नाही, त्याने आयुष्यभर पापकर्मच केलं, असा जर एखादा जीव असेल. काही काही महाभाग असतात ना महाराज, काही काही महाबद्दर असे आहेत ना महाराज, त्यांना देव काय हेच माहित नाही. ना कधी हरिपाठ, ना कधी कीर्तन, ना कधी देवदर्शन, काही नाही काही नाही काही नाही. असे जरी जीव असले,
आणि जाता जाता त्यांच्या श्राद्धाला पुढचा प्रवास करत असताना जरी हे कीर्तन कानावर पडलं तरी मोक्ष आहे. विठाला विठाला परमात्म्याचं नामस्मरण नुसतं कानावर पडलं, अहो देहाच्या नाही जीवात्म्याच्या जरी कानावर पडलं तरी त्याला मोक्ष आहे. तेव्हा असं कुठं असतं का महाराज? जीवात्म्याच्या पुढे कानावर मोक्ष पडला पुढे मोक्ष भेटत असतो का? भेटत असतो. हो, श्रीमद भागवतामध्ये महात्म्याचा विचार सांगत असताना एकाच आईच्या पोटी जन्माला आले 2 पुत्र, एकाचं नाव धुंदुकारी आणि एकाचं नाव गोकर्ण. कथा भाग सगळ्याला माहिती, मी महत्वाचा भाग सांगतो आपल्याला. एकाच आईच्या पोटी आले महाराज. आत्मदेवांना पुत्र प्राप्ती नव्हती, दुःखित जीवन झालं, विचार केला पोरग होत नाही, काय करावं, देह संपून टाकावा. जंगलामध्ये जीव देण्यासाठी गेले आणि जीव देता देता आत्महत्या करण्याच्या अगोदर संताचं दर्शन झालं. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संतांचं दर्शन झालं, मन परिवर्तन झालं, संतांचं दर्शन घेतलं, महात्म्याला सांगितलं, महात्मन अहो पुत्र प्राप्ती होत नाही, मला जीव देऊन टाकायचा आहे, तुमचं दर्शन झालं, आता मला पोरग झाल्याशिवाय राहणार नाही. अहो ते संत महात्मे म्हटले, भल्या माणसा तुला नाही तेच बरं आहे. झोपले का काय तुम्ही? तुला नाही तेच बरं आहे. ज्यांना आहे त्यांना विचार काय परिस्थिती आहे ती. सुखीच बाबा, तू भजन कर, परमार्थ कर, काय कशाला लोड घेतो? ते म्हणे नाही नाही, पोरग झाल्याशिवाय मी आता मागं जाणार नाही. एक फळ घेतलं, ते फळ दिलं आणि सांगितलं तुझ्या पत्नीला दे. धुंदुकारी पत्नी होती, त्या धुंदुकारीकडे गेले, धुंदुकारीला सांगितलं, बाई हे महात्म्यानं दिलेलं फळ आहे, हे जर सेवन केलं तर आपल्याला पुत्र प्राप्ती होईल. तिचा विश्वास नव्हता, संतावर तिचा विश्वास नव्हता. तिनं ते फळ गाईला चरू घातलं, गाईला घातलं. तिची एक बहीण होती. आता गंमत अशी महाराज, जिथं काहीच नाही तिथं उताडा आलाय लेकरात, आणि जिथं भरपूर आहे खायला प्यायला तिथं पोरं होईना. विठाला विठाला तिची बहीण होती, तिला दर 1.5 वर्षाला एक होत होत. ती गरोदर होती. तिने सांगितलं, बाई मी आता गरोदर आहे, कशाला नादाला लागते ते बाबाच्या, फळ खायचं आणि ते खायचं, माझं झालेलं पोरग मी तुला देते, मला कंटाळा आला, भरपूर झाले तुम्हाला. तयार झाली ती, 9 महिने नाटक केलं. बाप नवऱ्याला सांगितलं मी गरोदर आहे, गरोदर आहे. ऐका, त्या बहिणीचं झालेलं जे पुत्र आहे, मुलगा आहे, तो हिनं घेतला आणि त्याचं नाव ठेवलं धुंदुकारी. आणि ते जे फळ होतं गाईला चारू घातलेलं, त्याच वेळेला त्या गाईलाही एक पुत्र झाला. त्या झालेल्या पुत्राचे कान गाई सारखे असल्यामुळे त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. पण संतांनी दिलेलं फळ होतं, त्या फळाचा परिणाम गाईला झालेला जो गोकर्ण होता, तो गोकर्ण भगवत भक्त निर्माण झाला. एवढे भगवंतावर श्रद्धा, एवढा तत्वज्ञानी जन्माला आला. आणि हा जो झाला होता ना धुंदुकारी बहिणीचा, हे लहानपणापासूनच असं विचित्र जन्माला आलं ना महाराज, काही करायचं. शाळेत गेलं की पोराला हाण, पोरं उचल विहिरीत नेऊन टाक, काही करायचं. मोठा झाला, बापाला घरातून काढून दिलं, आईला मारलं, आईचा खून केला, घरात कोणीच राहिलं नाही. काही वेश्याच घरात घेऊन आला, 4-5 वेश्या घरात आणल्या. बाहेर जायचा, लोकांना लोबाडायचा, मारायचा, धन लुटायचा, त्या वेश्यांना आणून द्यायचा. त्या वेश्यांनी एक दिवस विचार केला, हा लोकांना लुबाडतो, मारतो, चोऱ्या करतो, ते सगळं धन आपल्याला आणून देतो, जर याला पकडलं तर याच्यासोबत आपल्यालाही भासाला जावं लागेल. मग त्या वेश्यांनी काय केलं, एक दिवस रात्री झोपलेला असताना सगळं धन घेतलं आणि त्याच्या डोक्यात दगड टाकला, मारून टाकला महाराज. ऐका, अकाली मृत्यू झाल्यामुळे त्याला मोक्ष भेटला नाही. ऐकताय ना तुम्ही, त्याला मोक्ष भेटला नाही. त्याचा जीवात्मा भरकटू लागला. गोकर्ण महाराज तीर्थयात्रेला गेलेले असताना त्यांना समजलं की माझा भाऊ धुंदुकारी अकाली मृत्यू पावलाय. त्याला मोक्ष भेटण्यासाठी त्यांनी गयेला गेले, पितृगयेला गेले. गयेला गेल्यानंतर गयेला त्यांनी भावाच्या प्रित्यर्थ तर्पण केलं, श्राद्ध घातलं. असं म्हणतात, सामान्य तीर्थावर जरी श्राद्ध घातलं तरी मोक्ष प्राप्त होतो. आणि ज्याला तिथं मोक्ष भेटत नाही त्याने जर गयेला श्राद्ध घातलं तर त्याला मोक्ष भेटतोच भेटतो. गयेला श्राद्ध घातलं, तीर्थयात्रा करत करत घरी आले, आपल्या झोपडीमध्ये येऊन झोपले. रात्री चित्र विचित्र आवाज यायला लागले. उठून पाहतात, पाणी हातावर घेतलं, मंत्र शिंपडलं, मंत्र मारून शिंपडलं, समोर धुंदुकारीचा जीवात्मा उभा राहिला. गोकर्णानं सांगितलं, अरे तू मेल्यानंतर तुझ्या प्रित्यर्थ मी गयेला तर्पण केलंय. ऐकता ना,
सामान्य तीर्थावर श्राद्ध घातलं तर मोक्ष भेटतो, तुझं श्राद्ध मी गयेला घातलंय, गयेला श्राद्ध घालून तुला मोक्ष भेटला नाही. धुंदुकारीने सांगितलं गयेला श्राद्ध घातल्यानंतर त्यालाच मोक्ष भेटतो जो थर्ड क्लास पापी आहे. माझं कीर्तन समजायला 5G रेंज लागते महाराज. विठाला विठाला जो थर्ड क्लास पापी आहे त्याला गयेला मोक्ष भेटतो. मी थर्ड क्लास नाही, मी फर्स्ट क्लास पापी आहे. मला गयेला सुद्धा मोक्ष भेटणार नाही. काहीतरी असं कर की जेणेकरून मला मोक्ष भेटला पाहिजे. सांगू, सुंदर असा श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं. भागवत कथा सांगण्यासाठी स्वतः गोकर्ण महाराज बसले आणि कथा ऐकण्यासाठी धुंदुकारी येऊन बसला. कोण? जीवात्मा, ज्यानं आयुष्यभर पाप केलंय, ज्याला पुण्य कशाला म्हणतात हे माहित नाही. हा धुंदुकारी मेल्यानंतर त्याचा जीवात्मा कथा ऐकण्यासाठी बसला. वाऱ्याची झुळूक आली की जीव उडून जायचा. मग कुठं बसायचं? एक बांबूची काठी आणली, त्या विळूला गाठी होत्या, त्या गाठीमध्ये जाऊन तो धुंदुकारी बसायचा. एका दिवसाची कथा झाली की एक गाठ फुटायची, दुसऱ्या दिवशी कथा झाली की दुसरी गाठ फुटायची. 7 दिवस कथा श्रवण केली. कुणी? हो, मेलेल्या धुंदुकारीनं 7 दिवस कथा श्रवण केली आणि भगवंताचं ते नाम मेल्यानंतर त्याच्या कानावर गेलं. 7व्या दिवशी त्याला न्यायला विमान आलं महाराज. 7व्या दिवशी विमान आलं. विमानामध्ये धुंदुकारी बसला, सगळ्यांना हात जोडले, सगळ्यांचे आभार मानायला लागला. अरे, एवढं पाप मी माझ्या जीवनात केलं की माझ्या जीवनामध्ये मोक्षाचा विचारही कुणी करू शकत नव्हतं, पण मेल्यानंतर सुद्धा मला मोक्ष प्राप्त झाला. हे भागवत कथेमुळे प्राप्त झाला. सगळ्यांचे आभार मानायला लागला. आता सांगू का तुम्हाला, धुंदुकारी जसा कथा ऐकत होता तसे बाकीचे गावातले लोक ऐकत होते ना महाराज. ते काही एकटंच बसलो होतं का ऐकायला? सगळं गाव ऐकायला यायचं दररोज. मग सगळं गाव ते गोकर्णाकडे गेलं. हे पुढचं हे नसं ऐकलं तुम्ही. सगळं गाव गोकर्णाकडे गेलं आणि त्या गोकर्णाला सांगितलं, अरे गोकर्ण, तो जीवात्मा मेलेला आहे, आयुष्यभर पाप केलेला आहे त्यांनी, आणि आयुष्यभर पाप केलेला असून सुद्धा त्याला मोक्ष भेटला. त्याने कथा ऐकली, त्याला मोक्ष भेटला. ना आम्ही जीव आहोत, आम्ही चालते बोलते माणसं आहोत. अरे तू यायच्या अगोदर 15 मिनिटं आम्ही इथे येऊन उभा राहत होतो. तू उशिरा काही नाही महिना, पण आम्ही अगोदर येऊन बसत होतो. आणि एवढं लवकर येऊन एवढी कथा ऐकून आम्हाला अभिमान का नाही आलं सांग? गोकर्णाने खूप गोड उत्तर दिले भागवताला. बरं का बाबा, गोकर्ण म्हणतो तुम्हालाही विमान आलं असतं, पण फरक काय झाला? श्रवणस्य विभेदेन फलभेदोत्र संस्थित. तुमच्या श्रवणामध्ये भेद झाला, परिणाम फळामध्ये सुद्धा भेद झाला. जे सर्वांगाचे कान करून किंवा उद्धाराची इच्छा मनात धरून ऐकायला पाहिजे ते तुम्ही ऐकलं नाही, त्याने ऐकलं म्हणून त्याला विमान आलं. विठाला विठाला म्हणून कीर्तन ऐकत असताना, प्रवचन ऐकत असताना माझा ऐकल्यानंतर उद्धारच होणार आहे या भावनेनं जर आम्ही श्रवण केलं तर विमान आल्याशिवाय राहत नाही. धुंदुकारीसाठी विमान आलं. कधी आलं? धुंदुकारीनं देह ठेवल्यानंतर त्याच्या जीवात्म्यानं ते श्रवण केलं आणि त्या श्रवणानंतर त्याला मोक्ष प्राप्त झाला. आणि गेल्यानंतर त्या जीवात्म्यानेही श्रवण करावं आणि श्रवण करता करता त्याला मोक्ष भेटावा, म्हणून कीर्तनाचं आयोजन असतं. विठाला विठाला मानवी देहाचा विचार करत असताना मानवी देह जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जो मध्यंतरीचा काळ असतो त्याला आपण जीवन असं म्हणतो. त्या जीवनामध्ये कर्म माणूस करत राहतो आणि त्या कर्माचा परिपाक पुढच्या आयुष्यावर, पुढच्या जन्मावर त्याचा होतो. पण माणूस जन्माला आल्यानंतर त्याचा मृत्यू हा कधी जन्माला येतो याचा जर आपण विचार पाहिला तर त्याचा मृत्यू कधी जन्माला येतो? ज्या क्षणी तो जन्माला येतो त्या क्षणी त्याचा मृत्यू जन्माला येतो. विठाला विठाला आपण जरी म्हणत असलो हा 50 वर्ष जगला, हा 70 वर्ष जगला, हा 80 वर्ष जगला, हे जगणं म्हणजे काय? हे मृत्यूकडे घेऊन जाणं आहे. जुने कीर्तनकार गोड भाव सांगायचे. जुने कीर्तनकार म्हणायचे आपण वाढदिवस साजरा करतो, हा वाढदिवस नसतो, हा घटदिवस असतो. माणसाचं जीवन हे मृत्यूकडे निघालेलं असतं. अहो माणसाचंच जीवन काय सांगू मी आपल्याला, मी काय बोलतो ते लक्षात येईल. समग्र सृष्टी ही निर्माण झाल्यापासून विनाशाकडे प्रवास करते.
सृष्टीचा प्रवास हा जरी आपण विकास असं म्हणत असलो, सध्या सृष्टीत विकास चालू आहे, विकास चालू आहे, विकास नाही, हा चालू असलेला हा विकास हे विनाशाचंच एक स्वरूप आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुम्ही पहा, मी सांगतो, आपण चाललं की मरण आपल्या सोबत चालतं. आपण बोलताना मरण आपल्या सोबत राहतं महाराज. आपण कीर्तनात बसलं तरी मरण आपल्या शेजारी बसलेलं असतं. तुम्ही शेजारी पाहू नका, शेजारी बसलेलं मरण आहे असं नाही, ते काळ रूपानं शेजारीच बसलेलं असतं. मरण सोबत आहे. म्हणून आपण जरी मृत्यूला घाबरणारे नसलो तर संत महात्मे जीवनामध्ये घाबरतात कशाला सांगू तुम्हाला. संत महात्मे काळाला सुद्धा घाबरत नाहीत. जगा काळ काय संत महात्मे काळा गुलाम सलाम करी का सुद्धा तुकाराम तुकाराम नाम घेता का पेम का सुद्धा संतांना घाबरतो. पण संत महात्मे त्यांच्या जीवनामध्ये कशालाच घाबरत नाहीत, फक्त संसाराला घाबरतात. संत महात्मे बाकी कशाला घाबरत नाहीत. आणि संसार 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 कुठला संसार माहितीये का? हे घरदार पोरं बाळ लेकरं जमीन याला संसार म्हणत नाही. बरं, अध्यात्मशास्त्र याला संसार म्हणत नाही, आपण त्याला संसार म्हणतो. संसार त्याला म्हणत नाहीत. संसाराची व्याख्या शंकराचार्यांनी केलेली आहे. शंकराचार्य म्हणतात संसार कशाला म्हणतात? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसार खलु दुस्तारे. याला म्हणतात यह संसार. हा संसार पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरण याला संसार म्हणतात. संत महात्मे या संसाराला घाबरतात. म्हणून तर शुकाचार्य किती वर्ष राहिले हो? बामनाचं पोर एक खेळासे वा वा. बामनाचं पोर एक खेळासे पळून बामणाचे पोरं एक नामदेवराय वर्णन करतात. बामणाचे पोरं एक खेळाशी भ्याले किती वर्ष? 12 वर्ष लपाले रे. शुकाचार्य आईच्या उदरामध्ये 12 वर्ष लपून राहिले. किती वर्ष? 12 वर्ष. 12 वर्ष झाले महाराज पोरग बाहेर यायचं नाव घेईना. आईला त्रास व्हायला लागला. आईनं सांगितलं, व्यासांची चिरंजीव होते, व्यासांना हात जोडले, व्यासांना सांगितलं, ओ 12 वर्ष झाले पोरग बाहेर येईना, मला त्रास होतोय, जरा समजावून सांगा त्याला. आता ते व्यास महर्षी होते, ज्या व्यासांनी वेदाचे खंड केले, ज्या व्यासांनी 18 पुराण लिहिले, ज्या व्यासांनी समग्र तत्वज्ञान आपल्या हिंदू धर्मामध्ये निर्माण करून ठेवलं. ज्ञानोबराय त्या व्यासांचं वर्णन करत असताना सांगतात, व्यासोच्छिष्ट जगत्रय. या विश्वामध्ये जेवढं वाङ्मय निर्माण झालं ते व्यासांचं उष्ट आहे असं ज्ञानोबरायांचं म्हणणं. एवढा अधिकार त्या व्यासांना. ते व्यास महर्षी आईकडे गेले आणि त्या गर्भाला बोलायला लागले. बरं, त्या आतल्या शुकाचार्य रूपी गर्भाला व्यास महर्षी सांगायला लागले, अरे शुका, अहो या तुम्ही बाहेर, 12 वर्ष झाले तुमच्या आईला त्रास होतोय, का तुम्ही बाहेर येत नाही? आतून शुकाचार्यांनी सांगितलं, बाबा मी बाहेर येणार नाही. का बाहेर येणार नाही? बाहेर आलं की लगेच माया पकडते. संसार ही माया, बाहेर जन्माला आलं की माया पकडते आणि मला त्या मायेची भीती वाटते, म्हणून मी बाहेर येणार नाही. व्यास काय म्हटले माहितीये का? व्यास म्हटले, शुका या तुम्ही बाहेर, तुम्हाला ती माया पकडणार नाही. का पकडणार नाही? अरे मी व्यास आहे. आणि व्यास शब्दाचा अर्थ होतो, व्यास म्हणजे व्यास कसा असतो? व्यास सगळ्यांच्या बाजूने असतो. मी सगळ्यांच्या बाजूने, मला संसाराने त्रासलेलं नाही, मला मायेने त्रासलेलं नाही, आणि माझे चिरंजीव आहात तुम्ही, या बाहेर. का बाहेर येत नाही? शुकाचार्य म्हटले, मी बाहेर येणारच नाही, तुम्ही तर मला बोलूच नका. तुमच्या शब्दावर माझा विश्वासच नाही म्हणे. तेव्हापासून बापाच्या शब्दावर विश्वास न ठेवण्याची परंपरा सुरू झाली.
तुमच्या शब्दावर माझा विश्वास नाही. ज्याच्या ताब्यात माया आहे त्यांनी मला शब्द द्यावा. शब्द माया कोणाच्या ताब्यात आहे? मम माया. परमात्मा सांगतात मम माया दुरत्यया. परमात्म्याच्या ताब्यात आहे, माझं कृष्णाच्या ताब्यात आहे माया. शुकाचार्य म्हटले, शुकाचार्य हातून म्हटलं तुम्ही मला शब्द देऊ नका, तुमच्या शब्दावर विश्वास नाही. ज्याच्या ताब्यात माया त्यांनी मला येऊन सांगावं, तुम्ही बोलू नका. व्यास महर्षी म्हटले, अरे मी व्यास आहे, माझ्या शब्दावर तुमचा विश्वास नाही, मी व्यास आहे, या बाहेर. ते म्हणले तुम्ही मला सांगू नका. तुम्हाला काय सांगता, तुम्हाला मायाने पकडलं नाही. तुम्हाला जर मायाने ग्रासलं नसतं तर माझा जन्मच झाला नसता. ज्या अर्थी मी जन्माला येतोय त्या अर्थी तुम्हाला सुद्धा मायाने पकडलं ना. तुम्ही काय शब्द देता? सांगू तुम्हाला, भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्वतः आले आणि स्वतः श्रीकृष्ण परमात्म्याने शुकाचार्यांना शब्द दिला, तुम्ही बाहेर या, तुम्हाला माया पकडणार नाही. नामदेवरायांचा लतीफ महाराज बारकावा सांगू का? नामदेवराय म्हणतात कृष्णाने वचन दिलं तरी सुद्धा कापत कापत घाबरतच बाहेर आले. संत एवढे घाबरतात संसाराला का? याचं कारण आहे संत महात्म्यांनी त्या संसाराचं स्वरूप जाणलेलं असतं आणि संसाराचं खऱ्या अर्थानं संतांना ज्ञान झाल्यामुळे, कारण वस्तूचं ज्ञान हीच वस्तूची निवृत्ती असते. संसाराचं ज्ञान झाल्याशिवाय संसाराची निवृत्ती होत नाही महाराज. आता मी जर सहज तुम्हाला प्रश्न विचारला, आपल्यापैकी कुणाला कुणाला संसार समजला? मी जर सहज विचारला आपल्याला, मी माझ्या सगळं घेतोय, कुणाला कुणाला प्रपंच समजला? कोणवर हात करीत? नाही समजला? मग चला माझ्यासोबत सांगू. आपली गंमत अशी आहे महाराज, आपल्याला संसार कळाला असंही म्हणता येत नाही आणि कळाला नाही असंही म्हणता येत नाही. संसार जर आपल्याला कळाला असता तर संसाराचं ज्ञान झाल्याबरोबर त्याच्यातून निवृत्ती झाली असते. आणि जर संसार या विठाला 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 संसाराचं जर आपल्याला ज्ञान झालं असतं तर संसाराचं ज्ञान झाल्याबरोबर त्या संसारातून आपल्याला निवृत्ती घेता आली असते. आणि जर संसार कळाला नाही असं म्हणावं तर संसारातून बाहेर पडण्याची आपली वृत्ती होत नाही, याचा अर्थ संसाराचं ज्ञान आपल्याला झालं नाही. म्हणजे दोन्ही बाजूने आपल्याला विचार करतोय. सहज तुम्हाला एक गंमत सांगतो. आम्ही आळंदीला असताना माझ्याकडं मुंबईवरून एक व्यक्तिमत्व यायचं, खूप श्रीमंत होतो, खूप कष्टानं प्रपंच उभा केलेला होता. आळंदीला एकादशीला ते आले की माझ्याकडे दर्शनासाठी यायचे, आम्ही खूप गप्पा मारायचो. एकदा एकादशीला ते आल्यानंतर माझ्या समोर येऊन बसले, थोडी चिंताग्रस्त चेहरा होता. मग त्यांना म्हटलं काय अडचण आहे, चिंता खूप वाटते चेहऱ्यावर. म्हटले महाराज काय सांगू तुम्हाला आता. म्हटलं सांगा काय ते खरंच सांगा, काय अडचण आहे सांगायला. त्यावेळी महाराज माझं जीवन तुम्हाला सगळं माहिती आहे, मी मुंबईला आलो कसं, कसा प्रपंच उभा केला, कसे कष्ट केले, सगळं मला तुम्हाला माहिती आहे. मी अंगावरल्या कपड्यानिशी मुंबईला आलो होतो, खूप कष्ट केले, मुलगा झाला, मुलाचं लग्न करून दिलं, एवढं 2-3 कंपन्या थाटल्यात, सगळा प्रपंच, पोराचं लग्न केलं, लग्न केल्यानंतर सगळा प्रपंच त्याच्या ताब्यात दिला, चाव्या त्याच्या ताब्यात दिला, त्याचं लग्न करून दिलंय, सगळं झालं. म्हटलं मग अडचण काय तुम्हाला? ते म्हणजे अडचण अशी आहे की सगळं त्याच्या ताब्यात दिल्यानंतर काल पोराने मला सांगितलं घरात राहायचं नाही, घराच्या बाहेर व्हायचं. म्हटलं बुवा आता ते संसाराचं स्वरूपच तसं आहे, त्याला काय अडचण आहे? ते म्हणजे नाही ना, पण अहो महाराज एवढं कष्ट केलं. म्हटलं मी काय करावं असं तुम्हाला वाटतं? ते म्हणजे मला काहीच वाटत नाही, आमचं तो काय ऐकत नाही, आम्ही वयस्कर आहेत, आमचं तो ऐकत नाही, तुम्ही तरुण आहात, तुमचे 2 शब्द सांगितले तो ऐकेल. मी त्यांना म्हटलं मी सांगून सांगून असं सांगणार तरी काय त्याला, सगळं चिरथाची धुरी जे का माता पितरे, दुसरं काय सांगणार आहे मला? माझं सांगून देऊन 1 रुपयाचा हरिपाठ त्याच्या हातात देईन, तुम्ही सगळा प्रपंच त्याच्या ताब्यात दिला तरी तुमच्या कंबरड्यात त्यानं लाद घातली, माझे 1 रुपयाचे हरिपाठन काय कसं ऐकेल तो माझं सांगा ना. ते म्हणजे मग काय करावं? मला एक काम सांगतो तुम्हाला, मी एक पर्याय सांगतो. म्हणे काय? म्हणलं तुम्हीच माझ्याकडे या, संसाराने दिलेच ना म्हणलं लाद तुमच्या कंबरड्यात, आता या माझ्याकडे, मी सांभाळतो. म्हणलं तुम्हाला काय अडचण नाही. ते म्हातारीने थोडा विचार केला. म्हातार काय म्हटलं मला माहितीये का? म्हातार म्हणे महाराज एवढं सगळं उभं केलं कसं सोडून जाता? मी म्हणलं तर फाडा तिकडं. म्हणलं विठाला विठाला. म्हणजे
संसाराचं स्वरूप आम्हाला कळतही आणि कळतही नाही. आणि या संसाराच्या स्वरूपाचा विचार करत असताना संत महात्म्यांनी खरं संसाराचं रूप जाणलं. आणि तो संसार ज्याच्या आधाराने राहतो, ज्याच्या आश्रयाला राहतो, तो देह, त्या देहाचा जर आत्मभाव टाकून दिला आणि तो देह जर टाकून त्याचा जर आत्मत्व भाव संपला तर देहाचाही संसाराचाही आत्मत्व भाव निघून जातो, ममत्व भाव निघून जातो. म्हणून संत महात्म्यांनी त्याला पर्याय संसाराची, ऐका, जगद्गुरु तुकोबा म्हणतात, जोपर्यंत जीव देहावर उदास होत नाही तोपर्यंत त्याला प्रपंच सोडता येत नाही. भक्त होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय सांगू? भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना, भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना आशा पाश निवारोनी, आशा पाश निवारोनी, आशा पाश निवारोनी, विषय तो ज्ञाता नारायण, विषय तो ज्ञाता भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोणी. ज्या भक्तांच्या जीवनातली आशा, ज्या भक्तांच्या जीवनातला पाश आणि जे भक्त देहावर उदास झाले त्यांना खऱ्या अर्थानं भक्त असं म्हणावं लागतं. ज्यांची देहाबद्दल ममत्व भावना आहे त्यांना भक्त म्हणता येत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये परमात्मा प्राप्त करून घेण्यासाठी काय केलं? या देहावर जी आमची ममत्व भावना होती, या देहावर जे आमचं प्रेम होतं ते प्रेम आम्ही कमी केलं आणि हा देह परमात्म्याच्या चरणावर समर्पित केला. अभंगाचं पहिलं.
देह मी तुझ्या चरणावर देवा समर्पित केला आणि त्याचा परिपाक काय झाला, मी तुझ्या उपकारातून उतराई झालो. परमात्म्याचे देहावर जे उपकार असतात त्या उपकारातून उतराई होण्यासाठी देहाविषयीचा ममत्व भाव काढून टाकावा लागतो आणि मग परमात्म्याचं भक्त व्हावं लागतं. देहाला चिटकून जीव राहिला की कर्म निर्माण होतं, कर्म करावं लागतं आणि मी कर्म करत 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 पुन्हा संचित निर्माण होतं. संचित निर्माण झालं की पुन्हा जन्म घ्यावा लागतो. कर्म ही अशी गोष्ट आहे महाराज, जन्माला आलं की कर्म करावंच लागतं. होणारा सारथी पुढपुढी कर्मारी आंधळेला. होणारा सारथी पुढपुढी कर्मारी आंधळेला. कर्म जीव जन्माला आला की कर्म त्याच्यासोबत जन्माला येतं आणि कर्म करत करतच जीव जीवाला संपवावं लागतं. कर्माशिवाय गत्यंतरच नाही. जशा पद्धतीनं त्याचे भोग आहेत ते निर्माण होणार आणि ते भोगावे लागतात. केले कर्म झाले